हॅलो एव्हरीवन. आज आहे 25/9/2025 आणि आज आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि दोन स्टॉक जे आहेत ते उद्या चांगला परफॉर्म करू शकतात. तर ते जे कोणते दोन स्टॉक आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहोत. त्यासोबत निफ्टीने जे आहे ते खूप इम्पॉर्टंट लेवल जे आहे ते ब्रेक केलेलं आहे. त्या बाबतीत पण आपण जे आहे ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरू करूयात आपण निफ्टीपासनं. तुम्ही बघू शकता निफ्टीचा जो हा चार्ट आहे, तो चार्ट आपल्याला इथे सांगतोय की निफ्टी 25,000च्या खाली क्लोज झालाय आणि 25,000च्या खालीच क्लोज नाही झालाय. त्याने एक इम्पॉर्टंट लेवल जो होता 24,950चा, त्याच्या पण 70 पॉइंट्स डाऊन जे आहे ते निफ्टीने क्लोज दिलेला आहे. तर हे जे आहे हे रिस्की साईन आहे. आता उद्या वीक क्लोज होईल. तर कंटिन्युअसली आपण बघू शकतो 1, 2, 3, 4, 5 दिवसापासून जे आहे ते निफ्टी ऑलमोस्ट वरून जर आपण बघितलं तर 500 पॉईंट्स निफ्टीवरनं खाली आलेलं आहे. तर इथे एक निगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला इथे बघायला भेटतोय. उद्याचा दिवस जर आपण प्रेडिक्ट करायचं म्हटलं तर उद्या जी वरची रेझिस्टन्स असेल ती 25,000चीच असेल. त्याच्या वर जाणं मुश्किल आहे खूप. 25,000 जे आहे ते वरचं रेझिस्टन्स आहे आता निफ्टीमध्ये आणि हे खूप स्ट्रॉंग असं रेझिस्टन्स आहे. तर या लेवलच्या जोपर्यंत आता निफ्टी वर जात नाही तोपर्यंत आपण सेल ऑन राईजची जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती आपण एक्झिक्यूट करणार आहोत. जर उद्या आपल्याला 25,000च्या जवळपास निफ्टी भेटलं तर आपण तिथे सेल जे आहे ते इनिशिएट करणार आहोत. आणि खाली जे आहे ते आपलं टार्गेट आता लाँग टर्म व्ह्यूनी जर आपण बघितलं तर 24,400 जे आहे ते आपलं नेक्स्ट टार्गेट इथं बनतंय. कारण की तुम्ही कंटिन्युअसली बघू शकता ही जी लेवल आहे 24,000ची, ही खूप वेळेस इथे निफ्टीने टेस्ट केलेली आहे. आणि आता जर ऑलमोस्ट आपण बघू शकतो 1, 2, 3, 4, 5. 5 वेळेस जे आहे ते निफ्टी या लेवलला येऊन रिबाउंड झालेलं आहे. यावेळेस जरी हे ह्यावेळेस आलं, या लेव्हलला आलं, तर इथे आता हा सपोर्ट घेईलच असं नाही. मला असं वाटतंय की निफ्टी ही जी लेव्हल आहे 24,400 ची, ही पण जी आहे ती ब्रेक करू शकतं. आणि मोस्टली खूप चान्सेस आहेत की आपण जो गॅप बनवला होता, ज्याचं डिस्कशन आपण पहिलेही केलं होतं, हा जो इथे गॅप बनवलेला आहे 20 22,000 पासनं ते 23,200 पर्यंत जो गॅप बनवलेला आहे, या गॅप जो आहे फिल करायला निफ्टी परत खाली येऊ शकतो, असं प्रेडिक्शन आहे. आणि हे आपण खूप पहिलेच डिस्कस केलं होतं. आणि जर आपण बघितलं मागच्या 1 वर्षापासनं जर निफ्टीचा जर आपण रिटर्न बघितला तर ठीक आहे. आता इथे 1 जानेवारी 1 जानेवारी या लेव्हलला, ठीक आहे. या लेव्हलपासनं जर आपण निफ्टी बघितलं तर फक्त आणि फक्त 5% जो रिटर्न आहे ते एका वर्षामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटलंय. तर हा जो आपल्याला इंडिकेट करतोय निफ्टी, तर हे खूप जास्त एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला भेटू शकतं पुढच्या काही दिवसामध्ये, हे असे इंडिकेट करतोय. तर हे झालं आपण निफ्टीबद्दल. आता आपण बँक निफ्टी डिस्कस करूयात. बँक निफ्टीचा जर आपण चार्ट बघितला इथे, बँक निफ्टी आज एवढं जास्त निगेटिव्ह बंद नाही झालं. 140 पॉइंट्स फक्त जे आहे ते बँक निफ्टी खाली क्लोज झालंय. आणि जर तुम्ही बघू शकता की एक दिवस पॉझिटिव्ह राहतंय, एक दिवस निगेटिव्ह राहतंय. तर या पद्धतीने जे आहे ते बँक निफ्टी परफॉर्म करतंय. खूपच जास्त जर खाली बघितलं आपण, जर खाली बघायचाच जर प्रयत्न केला, तर आता 54,000चा जो लेव्हल आहे, तो एक स्ट्राँग सपोर्ट झोन जो आहे, तो आपल्याला इथे बघायला भेटतोय. तर 54,000च्या जर जवळपास जर बँक निफ्टी आपल्याला भेटला, तर आपण इथे बायची पोझिशन इनिशिएट करू शकतो. आणि वरचा जो रेझिस्टन्स आहे, तो आता आहे 57,000चा. तर यात
2000च्या पॉइंटमध्ये मिडलला जे आहे ते निफ्टी आहे 55,000च्या. खाली सपोर्ट जो आहे तो 54,000चा आहे आणि वर जो रेझिस्टन्स आहे तो 56,000चा आहे. तर त्याच्या मिडलमध्ये निफ्टी आता ट्रेड करतोय. तर इथे पण थोडं आपण कॉशियसली आपण एक्झिक्यूट करू, जो काही आपला प्लॅन आहे तो. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर 54,000च्या जवळपास बँक निफ्टी आला, तर आपण तिथे जी पोझिशन आहे ती आपण इनिशिएट करू शकतो आणि वर जोपर्यंत 56,000ला ब्रेकआउट देत नाही, तोपर्यंत आपण एक पॉझिटिव्ह बँक निफ्टीमध्ये नाही राहणार. तोपर्यंत आपण जे आहे ते सेल ऑन राईज बँक निफ्टीमध्ये पण करणार आहोत. तर आता मी इथे सर्च करताना मला 2 स्टॉक सापडले होते, जे की चार्टमध्ये एकदम असे सुंदर असे बुक पॅटर्न इथे फॉर्म झालाय. पहिला जो आहे हिंदुस्तान झिंक. हिंदुस्तान झिंकचा जर इथे आपण चार्ट बघितला, तर थोडं आपण माग मागे पण बघायचं, की पहिले कसं परफॉर्म केलंय त्याने. ठीक आहे. इथनं एक रॅली दिली. इथे एक कन्सॉलिडेशन चाललंय. ठीक आहे. आणि आता जे आहे त्याचा ब्रेकआउट इथे आपल्याला बघायला भेटतोय. सगळेच मेटल मधले जे स्टॉक आहेत, हिंदुस्तान कॉपर झालं, हिंदुस्तान झिंक झालं, टाटा स्टील झालं, हे जे काही सगळे कमोडिटीचे स्टॉक आहेत, ते खूप जास्त चांगलं परफॉर्म करतायत. आपण काही दिवसापूर्वीच हिंदुस्तान कॉपरचा चार्ट बघितला होता. त्यामध्ये पण 28% ची जी मूव्ह आहे, ती आपल्याला फक्त आणि फक्त एका आठवड्यामध्ये बघायला भेटली होती. तसंच काहीसा चार्ट जो आहे, तो आपल्याला हिंदुस्तान झिंकमध्ये आता बघायला भेटतोय. 466 चा जो करंट प्राइस आहे, तो हिंदुस्तान झिंकचा चालू आहे आणि वर जर आपण टार्गेट जर याचं काढलं, तर बऱ्यापैकी आपल्याला मोमेंटममध्ये पण हा स्टॉक्स 2 ते 3% चा मूव्ह आपल्याला देऊ शकतो. खूप छान चार्ट आहे. निफ्टीच्या अपोझिट आज पूर्ण दिवस जे आहे ते मेटल सेक्टरने आउट परफॉर्म केलंय. वेदांता पण जो आहे तो एक स्ट्रॉंग चार्ट आपल्याला बघायला भेटतो. पण वेदांता काही कारणास्तव आज चालला होता. त्यामुळे आपण वेदांताला जे आहे ते इग्नोर केलं. तर हा जो स्टॉक आहे तो आपण उद्यासाठी कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. डिस्क्लेमरमध्ये मी सांगतो. तर हा एक सुंदर चार्ट मला आज दिसला होता. तर तुम्ही पण असे जर चार्ट तुम्हाला बघायचे असेल, तर तुम्ही माझ्या WhatsApp ग्रुपला जॉइन करू शकता आणि जर तुम्हाला काही स्टॉकमध्ये जर तुम्ही अटकले असताल, तर त्यामध्ये तुम्हाला जर काही त्याबद्दल माहिती हवी असेल, तर तेही तुम्ही विचारू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चार्टमधला जो पॉइंट आहे, हिंदुस्तान झिंकचा जर चार्ट तुम्ही चेक करत आहात, तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू.